वागदरे बोधी पक्की धम्म फाउंडेशन मध्ये दमदिना आयोजींच्या सोबत आम्ही काम करतोय आणि शताब्दी चौकामध्ये हे जे आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे की जे बुद्धगयामध्ये जे महाबोधी बुद्ध विहार आहे जे बौद्धांच्या हातामध्ये असलं पाहिजे, जे बौद्धांच्या धम्मगुरूंच्या हातामध्ये असलं पाहिजे, जे भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघाच्या हातात असलं पाहिजे, अशा विहाराचा मुक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। आपल्याला माहित आहे की बीटी जो 1949 ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या नुसार या ठिकाणी काही बौद्ध प्रतिनिधी आणि काही ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधीला तिथे प्रतिनिधित्व दिलं, पण हा जो कायदा आहे तो संविधान लागू होण्याच्या आधी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे संविधान या देशाला लागू झालं त्यामुळे परिच्छेद 13 मध्ये सुद्धा या ठिकाणचे जे कायदे आहेत, जे संविधान लागू होण्याच्या आधीचे कायदे ते निरस्त करण्यात यावं अशी तरतूद असताना सुद्धा जर हे कायदे होत आहेत तर मला असं वाटतंय की अजून जी मनोवादी प्रवृत्ती आहे, कुठेतरी परराष्ट्रामधनं जे दान येते, या ठिकाणी बुद्धाची भूमी आहे म्हणून जे दान येते त्या दानासाठी ही जी परंपरावादी मंडळी त्या बुद्धगयेचा ताबा सोडायला तयार नाही, याचा आम्ही निषेध करतो। भारत सरकार आणि राष्ट्रपतींना या ठिकाणी आम्ही निवेदन करतो की लवकरात लवकर बुद्धगया हे पंड्यांच्या हातातनं मुक्त झाली पाहिजे। आणि जसं आम्ही पाहतो की एखाद्या मंदिरामध्ये कोणी भिक्खू तिथे राहू नाही शकत, एखाद्या मस्जिदीमध्ये मौलवी व्यतिरिक्त दुसरं कोणी राहू शकत नाही, मग बौद्ध विहार आमचं जे महाविहार आहे, जे जगातल्या शक्तीचं केंद्र आहे, त्यामध्ये बौद्ध भिक्खू का नाही, बौद्ध भिक्षुनीचं प्रतिनिधित्व का नाही? आणि म्हणून सरकारने हा आमचा इशारा समजावा की आम्ही शांती बुद्धाच्या शांतीच्या मार्गावर चालणारी मंडळी आहो, मानवतावादी विचार मांडणारी मंडळी आहो आणि म्हणून त्वरित बुद्ध विहाराला महाबोधी बुद्धगया हा जो बीटी ऍक्ट आहे तो रद्द करावा आणि संविधानाच्या माध्यमातून नवीन कायदा करून हे बौद्धांच्या हातामध्ये द्यावं। नाही कुणाच्या बापाचं रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, नाही कुणाच्या बापाचं। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एक मोठं इथे आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी ते सहभाग घेतलेला आहे, त्याचप्रमाणे पुरुषांनी आज या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहयोग घेतलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता एक मोठी अशी रांग हा महाबोधी महाविहार मुक्तीसाठी यांना लढा आहे, त्यांना मजबूत करण्याचं काम महिलांसोबत पुरुषांनी सुद्धा केलं आहे। आमच्या क्रांतिकारी जय भीम, लांब अशी रांग आहे आणि ह्या रांगेमध्ये तुम्हाला मालूम आहे की हा जो आंदोलन आहे हा प्रत्येक ठिकाणी हा आंदोलन चालू आहे। हा आंदोलन मध्ये मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग केला आहे। या आंदोलनाचा एक मोठा गजर करताना या आंदोलनाच्यामुळे ज्या महाबोधी महाविहार आहे त्याला वाढवणार, ज्या आंदोलनाला वाढवण्यासाठी प्रत्येक महिलांनी इथे प्रत्येक महिला या आंदोलनासाठी ताटपणे उभे झालेला आहे। तुम्ही पाहू शकता प्रत्येक महिलांनी इथे हा निषेध केलेला आहे। महाबोधी महाविहार संधी देताना फलक सुद्धा त्यांनी लावण्यात आले आहे। नारे निर्देशन करताना महिला लोकांचा समूह इथे आहे आणि त्यांनी महाबोधी महाविहार हा मुक्तीसाठी जो लढा आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये सामील केलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फलक लावून त्यांना हा निर्देश देताना
ही आंदोलनाला सामोर वाढवण्यासाठी त्यांनी महिलांनी पांढरशुद्ध वस्त्र धारण करून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे फलक लावण्यात आले आहे। महिलांनी नारेसोबत देताना बिहार सरकारला जागवण्यासाठी हा एक आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या संघटनाच्या या महिलांनी याला पाठिंबा देण्यात आला आहे आणि या पाठिंब्यामुळे वेगवेगळ्या संघटनांचा हा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे मोठी जी रांग लागली आहे या महाबोधी महाविहार याला आंदोलनाला वाचा फोडण्याचं काम सुद्धा इथे करण्यात येत आहे। महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे आणि या आंदोलनाला एक मोठी अशी ताकद देण्याचं काम या महिलांनी पांढरशुद्ध वस्त्र धारण केलेल्या महिलांनी ह्या वेगवेगळ्या संघटना असलेल्या महिलांनी या आंदोलनाला वाचा फोडण्यात आणि नारे मोठ्या संख्येने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या फलकांनी हा निषेध देताना आणि हा आंदोलन तीव्र झाला पाहिजे। ह्या आंदोलनामुळे एक वाचा फोडण्याचं काम हा करण्यात येत आहे कारण की हा आंदोलन सतत वाढल्यामुळे आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। हा आंदोलनामुळे एक वाचा ज्या समाजामध्ये जागृती करण्याचं काम चालू आहे आणि महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे असा हा निवेदन आणि वेगवेगळ्या इथे फलक लावले आहेत ती पाहू शकता। प्रत्येक महिलांच्या हातामध्ये हा फलकांनी एक संदेश देताना ते महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे असा संदेश त्यांनी सगळ्यांना जो ऍट आहे त्याला बदलण्यासाठी सुद्धा इथे फलक लावून आले आणि वेगवेगळ्या प्रकारचे फलक लावून निर्देश करण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि प्रत्येक संघटनेने इथे सामील झालेला आहे। महिलांनी मोठ्या संख्येने इथे सामील होऊन या आंदोलनाला मोठा प्रतिसाद केलेला आहे आणि महाबोधी महाविहार हा मुक्त झाला पाहिजे असा संदेश देताना ही जी लांब रांग पाहताय हा आंदोलनाची हा जी रांग आहे प्रत्येक महिलांनी घराघरातून निघून हा आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे भिक्खू वर्गाने सुद्धा या आंदोलनाला त्यांनी मोठ्या संख्येने हा प्रतिसाद दिला आहे। भिक्खू वर्गाने मोठ्या संख्येने सामील झाले आहे। महाबोधी महाविहार हा मुक्त झाला पाहिजे असं त्यांचा हा आंदोलन तीव्र करण्यासाठी महिलांसोबत भिक्खू वर्गांनी इथे सामील झालेले आहे। नारे निर्देश देताना आंदोलन करताना आणि हा आंदोलन तीव्र व्हावा। होश में आके बात करो, होश में आके बात करो। तर आपला आंदोलनामध्ये मोठ्या संख्येत दिसत आहे तुम्ही काय सांगणार? या निमित्तानं महाबोधी विहाराला मुक्त करणं हे आमचं कर्तव्य म्हणून आज ही शृंखला मोठ्या संख्येने या ठिकाणी शताब्दी चौकात नागपूरमध्ये आयोजित झालेली आहे। महाबोधी विहार अनेक वर्षापासून हिंदू महंताच्या हातामध्ये आहे, ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे, ते बुद्धांच्या हातामध्ये नाही आणि बुद्धांच्या हातामध्ये ती कमिटी आली पाहिजे कारण त्या ठिकाणी हिंदुत्व म्हणून त्या बुद्धविहाराचा वापर होत आहे। त्या ठिकाणी पंडे पोट भरण्याचं काम करत आहे आणि म्हणून ते पंडे त्यातून हटावेत
आणि त्या ठिकाणी बुद्ध धम्माचेच लोक कार्यकारिणीमध्ये असावे, जेणेकरून बुद्धांना न्याय मिळेल. कारण दुसऱ्या मस्जिदमध्ये मुस्लिमांचंच असते, गुरुद्वारामध्ये शिखांचं असते, ख्रिश्चनांचं चर्चमध्ये असते, मग बुद्धांसाठी बुद्धांचं का नाही? आणि म्हणून बुद्धांसाठी हे महाबोधी विहार बुद्धगयेचं मुक्त झालं पाहिजे. त्यासाठी शताब्दी चौकामध्ये हे शृंखला या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी सहभागी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आज याला पाठिंबा देत आहे आणि मोठ्या संख्येने या पाठिंबामध्ये महिलांसोबत पुरुषांनी तर सहभाग घेतला. हा आंदोलन बिहार सरकार जागवण्यासाठी हा आंदोलन चालू आहे. तुम्ही काय सांगणार आहे? बिहार सरकारने हा आंदोलन आपला जो महाबोधी विहार मुक्तीसाठी जो आहे आंदोलन चालू आहे, सामोरचा पाऊल काढणार. यानंतर ते बीटी ऍक्ट रद्द झालं पाहिजे. 1949 असलेलं बीटी ऍक्ट ते घातक आहे. 4 मेंबर हिंदू, 4 बुद्ध आणि 1 हिंदू कलेक्टर म्हणजे 5 मेजॉरिटी होतो ना त्या ठिकाणी हिंदूचं राज्य येतं. म्हणून ते त्या ठिकाणची ते ऍक्ट रद्द करण्यात यावी आणि त्यासाठी भव्य आंदोलन आता बुद्धगयामध्ये चालू आहे. त्यासाठी या ठिकाणी जे आंदोलन होत आहे ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बुद्धगयाला जाणार आहेत आणि पुन्हा मोठे मोर्चे या ठिकाणी होत आहेत. तर बुद्धगयाची तयारी येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणाहून करण्यात येणार आहे. हे नियोजन आता करण्यास सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येत सहभाग घेतला आहे. समाप्त करण्यात येत आहे. आपण मोठ्या संख्येने झाला आणि केंद्र सरकारचं बिहार सरकारला आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल. आपण